पुढची बातमी आहे मुंबईकरांसाठी चिंतेची। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता ही गेल्या आठवड्यापासून ढासळत असल्याचं सातत्यानं दिसून येत आहे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये सातत्यानं वाईट दर्जाच्या हवेची नोंद होते। मुंबईतील अनेक ठिकाणी सुरू असलेलं रस्त्याचं काँक्रिटीकरण, मेट्रो प्रकल्पांची कामं, बहुमजली इमारतींची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामं यामुळे मुंबईच्या वातावरणात धूळ मिसळून जाते। परिणामी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणाला सामोरं जावं लागतं। त्यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा हा अतिशय खालावतोय आणि तो सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। मुंबईतल्या वायू प्रदूषणाची कारणं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। मुंबईतल्या वायू प्रदूषणाची कारणं आहेत हिवाळ्यात वाऱ्याचा कमी वेग आणि कमी तापमान, कोरडे वारे आणि ढगाळ वातावरणामुळे वायू प्रदूषणात वाढ होते आणि त्याशिवाय वाहनांचं उत्सर्जन, बांधकामाच्या ठिकाणी होणारी धूळ, मग ते मेट्रो प्रकल्प असोत किंवा इमारतींची बांधकामं, तसंच स्थानिक हवामानामुळे धुकसदृश परिस्थिती, या सगळ्यामुळे मुंबईत वायू प्रदूषण होताना दिसून येते। मुंबईतल्या वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे। त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं शुक्रवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईतल्या वाढणारं वायू प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत आणि त्याची अंमलबजावणी होते का याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी ही बैठक घेण्यात येणार आहे। मुंबईत सुरू असलेले मोठमोठे प्रकल्प, वाढती बांधकामं, रस्त्यांची कामं, बेकरी आदी कारणांमुळे मुंबईतलं प्रदूषण वाढत चाललं आहे। मुंबई आणि राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी एबीपी माझाला दिली। सिद्धेशजी, आपण पाहिलं असेल तर आता मुंबईमध्ये प्रदूषणाचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे। यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण कमिटी कशी काम करणार आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना काय करावे लागतील ह्याचं ऑलरेडी सगळ्या महानगरपालिकांना लेखी स्वरूपात कळवलेलं आहे। त्याच अनुषंगाने आज मुंबईचे आणि MMR रिजनचे जेवढे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आजच सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या 3 दिवसांमध्ये प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईट असेल किंवा प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही कामं असतील त्यांची एक ऑडिट करून दर दिवशीच्या शेवटी एक रिपोर्ट देऊन आणि त्या रिपोर्टमध्ये जर आम्हाला कुठे आढळलं की जिथे नियमाचं उल्लंघन होतं आहे तर सर्व प्राथमिक स्तरावर आम्ही त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेनं कळवू। जर त्या महानगरपालिकेने जर त्याच्यावर काही त्वरित ॲक्शन घेतली नाही तर मंडळाच्या माध्यमातून ती ॲक्शन घेतली जाईल। त्या अनुषंगाने ह्या प्रदूषणाचा स्तर कुठेतरी कमी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।